समित कदम यांचा आरएसएस आणि फडणवीसांशी संबंध असल्याचा संजय राऊतांचा आरोप, तर समित कदमच्या वाय दर्जाच्या सुरक्षेवरही राऊतांचा सवाल. आरक्षणावरील तोडग्याची भूमिका म्हणजे चोराच्या उलटा बोंबा, प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर हल्लाबोल. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला राष्ट्रवादी एसपीचं आव्हान. देशातील 23 हायकोर्टात 33% केसेस पेंडिंग, तर सुप्रीम कोर्टामध्ये तब्बल 35% केसेस पेंडिंग असल्याची केंद्रीय कायदा मंत्र्यांची माहिती. क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज बसीर एक्सवर हॅकरचा हल्ला, 2000 कोटींची क्रिप्टोकरन्सी हॅकर्सना उडवली, तर हॅकिंगमध्ये नॉर्थ कोरियन हॅकरचा सहभाग असल्याचा संशय. मुंबई विमानतळावरून 20 किलो सोनं जप्त, सोन्यासह 5 किलो गांजा आणि परदेशी चलनही जप्त, मुंबई कस्टम विभागाची मोठी कारवाई. छत्रपती संभाजीनगर विभागातील धरणांमध्ये फक्त 15.78% पाणीसाठा, मराठवाड्यातील जलसंकट अद्यापही कायम. पुणे शहराला पुन्हा पुराचा धोका, खडकवासला धरणातील विसर्ग वाढवल्यामुळे भिडे पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद. मुंबईत म्हाडाकडून लवकरच 2000 घरांसाठी निघणार लॉटरी, गोरेगाव, पवई, विक्रोळीतील घरांचा यामध्ये समावेश. साखरेच्या एमएसपी मध्ये वाढ होण्याची शक्यता, केंद्र सरकार लवकरच निर्णय घेणार, केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रांचं सूतोवाच. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये 76 पर्यटकांवर कारवाईमध्ये 72,000 रुपयांचा दंड वसूल, तर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी 4 वाहन चालकांवर कारवाई. कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला, मात्र पूरस्थिती कायम, 48 तासात पंचगंगेच्या पाणी पातळीत 1 फूट 4 इंचांची घट. सांगलीकरांना काहीसा दिलासा, कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 2 फुटांची घट, 41 फुटांवरून पाणी पातळी 39 फुटांवर खाली. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, धरणातून 23,000 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. वर्ध्यात पुराच्या पाण्यामध्ये तरुण गेला वाहून, प्रशासनाकडून बेपत्ता तरुणाचा शोध सुरू. मावळमधील वडिवळे धरण 100% भरलं, वडिवळे धरणातून 1000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. 25 महिलांशी लग्न करून फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक, नालासोपाऱ्यातील महिलेच्या तक्रारीवरून प्रकरण उघडकीस. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.